मुठा नदीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। नदी दुथडी भरून वाहते। खडकवासला धरणातल्या पाण्याचा विसर्गही वाढवलाय। एकता नगर भागातील एका इमारतीवरून मुठा नदीच्या पात्राचं दृश्य दिसते। काही क्षणात हे दृश्य आपण स्क्रीनवर बघू। मुठा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे। परिसरातल्या मंदिरांनाही पाण्याने वेढा घातलाय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय आत्ताची परिस्थिती आहे? मी सध्या उभा आहे आणि या सगळ्या एकता नगरीला मुठा नदीने सगळा वेढा घातल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खडकवासला धरणातनं तब्बल 39,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे एकता नगर मधला सगळा परिसर जो आहे तो आता पाण्याखाली गेला। या ठिकाणच्या ज्या 3 सोसायटी आहेत त्यांच्या आता पार्किंग जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। स्थानिक प्रशासन, ज्यामध्ये महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान या ठिकाणी तैनात झालेले असून हे विहंगम दृश्य आहे ते एकता नगरीतल्या एका सोसायटीच्या टेरेसवरनं आपण हे नागरिकांना दाखवतोय। हे मुठा नदीचं पात्र जे आहे ते आता दुथडी भरून वाहताना दिसतंय आणि हा पात्र जे पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळतंय तर एक मंदिर जे आहे ते देखील या ठिकाणी पाण्यात गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि मंदिराच्या पाठीमागे काही अंतरावरच असलेली एक स्मशानभूमी आहे ती देखील संपूर्ण पाण्याने त्या स्मशानभूमीला वेढा घातल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीतच सकाळपासून पुण्यात मुसळधार पाऊस होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर खडकवासला जो धरण आहे त्याच्यातला विसर्ग जो आहे तो सातत्याने वाढ त्याच्यात केली असल्यामुळे मुठा नदी जी आहे ती आता पूर्णपणे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक, अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। ते साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य। मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी आता वाहत पुढे जात आहे, त्यामुळे वाटेत येणारं मंदिर असू देत किंवा सोसायट्यांचं पार्किंग या सगळीकडे नदीनं या सगळ्या भागामध्ये नदीचं पाणी आता दिसतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।